मुंबईच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली। मेट्रो 3 प्रकल्पाचा यशस्वी चेहरा असलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे पालिकेची सूत्र आल्यानंतर ही पहिलीच महत्त्वाची भेट ठरली आहे। मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत नेमकं काय घडलं, ही जरी सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी मुंबईतील रखडलेली विकास कामं आणि नागरी समस्यांवर या भेटीत खलबत झाल्याची चर्चा आहे। पाहुयात यावरचा हा रिपोर्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली। अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्यानं राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मुंबईच्या सत्तेच्या चाव्या ज्यांच्याकडे असतात त्या मुंबई महानगरपालिकेत मनसे प्रमुख राज ठाकरे दाखल झाले। निमित्त होतं नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी झालेल्या सदिच्छा भेटीचं। अश्विनी भिडे म्हणजे 1995च्या बॅचच्या अत्यंत शिस्तबद्ध IAS अधिकारी। मुंबई मेट्रो 3च्या कामात त्यांनी उमटवलेला ठसा अवघ्या मुंबईनं पाहिलाय। आता त्यांच्याकडे मुंबई पालिकेची धुरा आल्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा उंचावल्यात। मुंबईच्या मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या IAS अधिकारी म्हणून त्यांची ओळख सुद्धा आहे। महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांनी पटकावलाय। भूषण गगराणी यांच्यानंतर आता मुंबईच्या विकासाची सूत्र अश्विनी भिडे यांच्या हातात असतील। यापूर्वी त्यांनी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिलं असून त्यांच्याकडे पूर्ण वेळ आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट केवळ सदिच्छा भेट आहे की यामागे काही राजकीय रणनीती आहे, यावर आता चर्चांना उधाण आलंय। मात्र राज ठाकरे यांनी थेट आयुक्तांची भेट घेऊन मुंबईकरांच्या समस्यांवर चर्चा केल्यानं मनसे आता पुन्हा एकदा मुंबईच्या मुद्द्यावर आक्रमक होणार असल्याचे संकेत आहेत। मेट्रो 3 मधील कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अश्विनी भिडे आणि मुंबईच्या नाडीवर हात असलेले राज ठाकरे यांच्यातील ही चर्चा आगामी काळात मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याची किती फायदेशीर ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ही भेट जरी सदिच्छा भेट असली तरी राज ठाकरे यांनी मुंबईच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आयुक्तांचं लक्ष वेधलं असल्याची शक्यता आहे। या चर्चेत प्रामुख्याने महत्त्वाचे मुद्दे पाहिले तर रस्ते आणि खड्डे। दरवर्षी पावसाळ्यात होणारी रस्त्यांची चाळण आणि खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी, मेट्रो 3चे नागरी प्रश्न, मेट्रो 3 प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असताना परिसरातल्या विस्थापित किंवा रस्ते पुनर्रचनेचे प्रश्न, पावसाळापूर्व तयारी, पावसाळा तोंडावर असल्याने नाले सफाई आणि संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा, सौंदर्यीकरण आणि विकास, मुंबईतील रखडलेले विकास प्रकल्प आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला गती देणं या मुद्द्यांना धरून ठाकरेंनी भेट घेतली असल्याची चर्चा आहे। अश्विनी भिडे यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव आणि राज ठाकरे यांची मुंबईच्या प्रश्नांवरील पकड यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। प्रशासकीय कामात येणारे अडथळे दूर करून मुंबईकरांना दिलासा मिळावा हाच या भेटीमागचा मुख्य उद्देश असल्याचं बोललं जातंय। अश्विनी भिडे यांच्या रूपाने मुंबईतला एक कणखर आयुक्त मिळालाय तर राज ठाकरे यांनी थेट मैदानात उतरून नागरी समस्यांचा पाठपुरावा सुरू केलाय। आता या भेटीनंतर मुंबईच्या विकास कामांना किती वेग मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अश्विनी भिडे यांच्याकडून मुंबईकरांना मोठ्या अपेक्षा आहेत। मुंबईतील पायाभूत सुविधा, खड्डेमुक्त रस्ते आणि रखडलेल्या विकास कामांना गती देणं हे त्यांच्यासमोरचं मुख्य आव्हान असणार आहे। सध्याच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीत एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्या महापालिकेत कोणते धडाडीचा निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अश्विनी भिडे यांना मुंबईच्या भौगोलिक आणि तांत्रिक प्रश्नांची सखोल जाण आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबईच्या विकासाला एक नवी दृष्टी आणि गती मिळेल यात शंका नाही। मुंबईच्या नागरी प्रशासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची आयुक्तपदी वर्णी लागली आहे। त्यापूर्वी त्यांनी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिलंय। आता त्यांच्याकडे हे पूर्णवेळ आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मेट्रोच्या वेगानं धावणाऱ्या मुंबईला आता अश्विनी भिडे यांच्या रूपानं एक ॲक्शन मोडमध्ये असणाऱ्या आयुक्त मिळाले आहेत। आगामी काळात मुंबईच्या समस्या सुटणार का आणि शहर अधिक हायटेक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।